तर मित्रांनो, वेलकम टू पीके चॅनल. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कडई पत्र म्हणजे काय. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जे पत्रक आहे ते कडई पत्रक आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. पुढे ह्याच्यामध्ये काय असते आपण संपूर्ण माहिती बघूया. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपला जुना सर्वे नंबर पण असतो. खाली तुम्ही बघू शकता आता गट नंबर पडलेले आहेत. पहिला सर्वे नंबर होते आणि सर्वे नंबरचा नकाशा कसा आपला आहे ते आपण कडई पत्रामध्ये तुम्ही बघू शकता. टिप्पण नकाशा यामध्ये आहे मित्रांनो. तर पुढे हा जाहीरनामा आहे. तर आपण कडई पत्राबद्दल माहिती बघूया. आणि हे पत्र का महत्वाचे आहे ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, कडई पत्र हे जमिनीचे रेकॉर्ड ऑफ राईट्स बाबतचा महत्वाचा अभिलेख आहे. मित्रांनो, आपण हे पहिला समजून घेऊया, मग तुम्हाला ते दाखवतो मी. सुरुवातीला पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तरी आपण हे समजून घेऊया, नंतर आपण पुढील कडईपत्र बघूया. तर तहसील कार्यालयात हा अभिलेख 1910 पासून जतन केला जात आहे. या अभिलेखात मूळ सर्वे नंबर, तत्कालीन जमीन मालक, जमीन इनाम असलेल्या त्या बाबतीत तपशील, जमिनीवर कुळ असल्यास त्याबाबतची माहिती. तर मित्रांनो, ह्यात काय काय समावेश आहे. तर मूळ सर्वे नंबर, जुना सर्वे नंबरचा नकाशा बघू शकता आपण. त्याला आपण टिप्पण नकाशा असं म्हणतो. यामध्ये तुम्ही बघू शकता इथं खाली नकाशा आहे, हे बॉर्डर आणि आतमध्ये हे साखळी व आनेमध्ये हे आपला नकाशा आहे. बाजूला पूर्ण डार्क लाईन आहे आणि आतमध्ये डॉटेड लाईन आहे मित्रांनो. आणि तिसरे जे दुसरे होते ते काय होते मित्रांनो, तत्कालीन जमीन मालक, म्हणजे जमीन मालक कोण आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला दाखवतो मी. हे तुम्ही बघू शकता, ही तपशील आहे पूर्ण. आणि मित्रांनो, पुढे पाहूया आपण. तर या अभिलेखाचा महत्वाचा उपयोग काय. शासन निर्णय नंबर GRRD नंबर 11,211 सन 1912 ते 395 दिनांक 28/2/1923 नुसार कडई पत्रकात दस्तऐवजाने, वारसाने, तोंडी कराराने व इतर प्रकाराने प्राप्त झालेले हक्क, तसेच कब्जे गहाण, बिनकब्जे गहाण, कायम, अगर पुष्कळ मुदतीचे कुळ, उपरी, मुराशी कुळे, थोड्या मुदतीची कुळे इत्यादींची नोंद केली जाते. तर मित्रांनो, या कडई पत्रकामध्ये, या अभिलेखामध्ये आपले जे जमिनीवर कुळ असतात त्याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळून जाईल. आणि त्याचे प्रकार काय, कुळाचे प्रकार काय हे पण त्यामध्ये नोंद असते. तर कडई पत्रातील हक्काच्या नोंदी प्रमाणे निरनिराळा कब्जेदार आपले ताब्यात असलेल्या जमिनीच्या तुकड्याबाबत सरकारला परभारे सारा व इतर देणी देण्यास जबाबदार राहतो. यासोबत दिनांक 26 जानेवारी 2012च्या जमिनीचे हक्क नोंदणी कायद्याबाबतचा जाहीरनामा पहा. तर मित्रांनो, कडई पत्र कसे तयार केले जात होते याबाबत फॅक्च्युअल माहिती सदर जाहीरनाम्यातील तत्कालीन प्रोसिजरमुळे प्राप्त होते. सदर जाहीरनाम्यानुसार तत्कालीन गाव कामगार तलाठी त्यांनी खालील नमूद मुद्द्याबाबत त्यांचेकडील ड पत्रकात दिनांक 15 मार्च 1912 पूर्वी नोंदी केल्यास पाहिजेत असे शासन आदेश होते. पहिला म्हणजे काय, सब रजिस्टर कडील उतारे. 2 राजीनामे, कबुलाती, हक्क सोड पत्रक. 3 सर्वे कडील कमी जास्त पत्रक. 4 मयत कब्जेदार यांचे वारसांची नावे. 5 भाऊ नातलग यांचे 3 जमीन वाटणी. 6 गहाण खते, मुदतीची अथवा शर्तीची खरेदी खते, नजर गहाण खते, इतर दस्तऐवजी फेडी. 7 दिवाणी कोर्टाकडील हुकुमनामे. 8 ज्या तोंडी व्यवहाराने जमिनीच्या हक्कासंबंधित फरकास झाला असेल तो व्यवहार. 9 तगाईच्या रकमा व जमा करण्याची बाकी. 10 क व ड पत्रकात देण्याचे परस्पर जुळते नंबर. तर मित्रांनो, या जाहीरनाम्यात आपल्याला खालील पूर्ण नोंदी आपल्याला मिळून जाते मित्रांनो. हे सरकारच्या आदेशानुसार हे सर्व कडई पत्रकात नोंद असते. तर मित्रांनो, अशा नवनवीन जमीन मोजणीबद्दल अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये
पुढे आपण नवीन अतिशय चांगला व्हिडिओ आपण घेऊन येऊ मित्रांनो. तर मित्रांनो थँक्यू सो मच.